महापालिका निवडणुकीचा निकाल रखडण्याची शक्यता। एका वेळी एकाच वॉर्डमध्ये मतमोजणी होणार तर नक्की कशी मतमोजणी करायची याबाबत पालिकाही संभ्रमात। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधील मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा संशय व्यक्त। मारहाण करणारा माणूस मंत्री अतुल सावेंचा समर्थक असल्याचा दानवेंचा दावा। मुंबईकरांसाठी महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात फोकस। आज प्रचाराचा सुपर संडे। निवडणुकांचा प्रचार शिगेला। मुंबईतील शिवाजी महाराज पार्कावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। सभेची जय्यत तयारी पूर्ण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आज प्रचाराचा धडाका। देवेंद्र फडणवीसांची नाशिक पुण्यामध्ये सभा। पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो। अजित पवार प्रसिद्ध करणार जाहीरनामा। एकनाथ शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा। पुण्यामध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांच्या सभा आणि रॅलीचा धडाका। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांची तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची सभा। ओमराजे निंबाळकर हडपसरमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेणार। थोरातांची पत्रकार परिषद। महापालिका निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, समन्वय ठेवा। अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तरही द्या। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांना सूचना। माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला। शिरीष यांचा मुलगा प्रथमेश चौधरीची शिवसेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं वाद। दुपारच्या किरकोळ वादानंतर दगडफेक झाल्याचा आरोप। पंढरपुरात मकर संक्रांती निमित्त बंद राहणार व्हीआयपी आणि टोकन दर्शन। भाविकांना दर्शनासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून पूजांची संख्याही कमी करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत तरुणानं थेट एसटी बसच बळवली। सिडको बस स्थानकामध्ये बसची काच फोडून तरुणानं घेतला ताबा। पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला। मुंबई शहरासह उपनगरातील तापमानामध्ये मोठी घट। पारा 17 अंशांवर। आज मध्य पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्ग 5.5 तास बंद राहणार। वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं मुंबईकरांना आवाहन। जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर। 16 जणांना चिरडलं। एकाचा मृत्यू। अपघाताचं सीसीटीव्ही समोर। नागरिकांकडून संताप व्यक्त। बांगलादेशात हिंसक निदर्शनांदरम्यान हिंदूंवर हल्ले करण्याचं सत्र सुरूच। 8 जानेवारीला आणखी एका हिंदूची हत्या। आतापर्यंत 12 हिंदूंच्या हत्या झाल्याचं समोर। वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर भारत न्यूझीलंड भिडणार। शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ तर मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार।